हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी आहे एके आणि मित्रांनो खाकीवाला या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आज आहे बघा 28 मे 2024. तर मित्रांनो आजच्या दिवसाच्या ज्या काही चालू घडामोडी होत असतील त्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या व्हिडिओला सुद्धा लाईक करायचा आहे तुम्हाला. तर मित्रांनो आधी पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे बघा, या प्रश्नांची जी PDF आहे ती आपली टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो आजच्या पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करू. तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न बघा, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भारताच्या सिमरन शर्माने महिलांच्या 200 मीटर T12 स्पर्धेमध्ये कोणते पदक पटकवलेले आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा, तर मित्रांनो मी तुम्हाला पेननं पण दाखवतो आणि आपल्याकडे ॲरो पण आहे. तर मित्रांनो सुवर्ण पदक पटकवलेले आहे. तर मित्रांनो यांच्याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. तर पहिल्यांदा आपण त्यांना बघून घेऊ, म्हणजे त्यांचा फोटो. तर मित्रांनो बघा, ह्या आहेत फोटोमध्ये ज्या तुम्हाला दिसत आहेत त्यांचं नाव काय आहे, सिमरन शर्मा. यांनी काय केलेलं आहे, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भारताच्या महिला आहेत ह्या 200 मीटर टी स्पर्धेमध्ये त्यांना सुवर्ण पदक पटकवलेलं आहे. तर मित्रांनो ही जी स्पर्धा आहे कोणत्या देशामध्ये झाली, त्यानंतर या स्पर्धेची सुरुवात, या मित्रांनो याच्याबद्दल आपल्याला सुद्धा चर्चा करायची आहे. तर मित्रांनो खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे. तर मित्रांनो बघा, खूप महत्त्वाचे प्रश्न मी आणलेले आहेत. तर बघा, सिमरन शर्माने महिलांच्या किती मीटर T12 स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकवलेले आहे? तर मित्रांनो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 200 मीटर स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्ण पदक पटकवलेले आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट बघा, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2024मध्ये भारताने सुवर्णासह 17 पदकासह मोहीम पूर्ण केलेली आहे. तर मित्रांनो भारताने किती 6 सुवर्ण पदक पटकवलेले आहेत आणि एकूण पदके किती आहेत बघा, 17 आहेत. त्यानंतर बघा, ही जी स्पर्धा आहे ती कुठे झाली बघा, जपान कोबो येथे 2024ची जागतिक पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप पार पडलेली आहे. त्यानंतर बघा, भारताने एकूण 17 पदकासह एकूण पदतालिकेमध्ये 6वे स्थान पटकवलेले आहे. हे पण तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, आपल्या देशाने एकूण 6 सुवर्ण पदके, 5 रौप्य, त्यानंतर 6 कांस्य पदके जिंकून जागतिक चॅम्पियनशिपमध्ये त्याची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. त्यानंतर बघा, भारताचा मागील वर्षीचा विक्रम बघा, पॅरिसमधील 2023मध्ये जागतिक पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये 10 पदकांचा होता. तर मित्रांनो मागच्या वर्षी जी पदकं आपल्याकडे होती या स्पर्धेमध्ये तर ती 10 पदके होती. तर मित्रांनो आता काय झालेलं आहे बघा, ज्यात 3 सुवर्णांचा समावेश होता. तर मित्रांनो मागच्या वर्षी आपल्याला 3 सुवर्ण भेटलेली होती. तर मित्रांनो यावर्षी किती आहेत बघा, तर मित्रांनो यावर्षी किती आहेत बघा, 6 आहेत. तर मित्रांनो हे पण तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो आजचा दुसरा प्रश्न बघू. तर बघा, जपानमधील कोबो येथे पार पडलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत एकूण पदतालिकेमध्ये कोणता देश 87 पदके जिंकून प्रथम स्थानावर आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा, हा देश कोणता आहे, तर चीन देश आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर किती पदके त्या देशाने जिंकलेली आहेत, तर एकूण 87 पदके जिंकलेली आहेत आणि तो देश प्रथम क्रमांकावर आहे. तर मित्रांनो बघा, त्याविषयी अतिसंभाव्य प्रश्न आणलेले आहेत बघा. हा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर चीनने सर्वाधिक किती सुवर्ण पदके जिंकलेली आहेत? तर मित्रांनो 33 सुवर्ण पदके जिंकलेली आहेत आणि त्याची टोटल किती आहेत मित्रांनो, तर टोटल त्यांची मित्रांनो किती आहेत बघा, तर 87 पदके असणार आहेत. तर मित्रांनो हे पण तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय महिला तिरंदाजी संघाने विश्वचषक स्पर्धेमध्ये सलग कितवे सुवर्ण पदक जिंकले आहे? तर मित्रांनो बघा, या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे, तर 3रे पदक जिंकलेले आहे, म्हणजे 3ऱ्या वेळेला हा जिंकलेला आहे. तर काय आहे बघा, भारतीय महिला तिरंदाजी संघाने विश्वचषक स्पर्धेमध्ये सलग 3रे सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तर मित्रांनो याच्याबद्दलच आपल्याला चर्चा करायची आहे. तर मित्रांनो बघा, ह्या आहेत त्या 3 महिला. तर मित्रांनो यांची अनुक्रमे नावं आपण पाहू बघा. ज्योती सुरेख वेनम असं त्यांचं नाव आहे. कडच्या स्पर्धकापासून तुम्ही सुरुवात करा. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न बघा, परिणीत कौर. त्यानंतर पुढच्या कोण आहेत, आदिती स्वामी. तर मित्रांनो ह्या पण तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो त्यापुढे प्रश्न काय म्हणतो बघा, या भारतीय त्रिकुटाने शनिवारी येथे टप्पा 2च्या स्पर्धेत महिला संघाच्या फायनलमध्ये तुर्कस्तानाचा 232-226 असा एकतर्फी पराभव करत विश्वचषक स्पर्धेत सलग 3रे सुवर्ण पदक पटकवलेले आहे. तर मित्रांनो हे पण तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो प्रश्न आणलेला आहे, त्याबद्दल अतिसंभाव्य प्रश्न आणलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल सुद्धा आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. मित्रांनो असाच व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण दररोज अपलोड करणार आहोत. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि मित्रांनो याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर मित्रांनो याच्याबद्दलच आपण अतिसंभाव्य प्रश्न आणलेले आहेत. तर बघा, भारतीय महिला तिरंदाजी संघाने विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यामध्ये कोणत्या देशाचा पराभव केलेला आहे? तर मित्रांनो बघा, तुर्की देशाचा पराभव केलेला आहे. तर इथं पण तुम्हाला या
पॉईंटमध्ये वाचल्यानंतर समजलं असेल की बघा तुर्कस्तानाचा जो पराभव आहे तो 232-226 असा एकतर्फी पराभव केलेला आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा पॉईंट बघा, तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या ज्योती वेनमने मिश्र दुहेरीत कोणते पदक जिंकलेले आहे? तर मित्रांनो ज्योती वेनम ज्या आहेत म्हणजे त्यांनी कोणते पदक जिंकलेले आहे? तर रौप्य पदक जिंकलेले आहे. हे पण तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 बघा, पेरू देशातील लिमा येथे सुरू असलेल्या IWF जागतिक युवा स्पर्धेत भारताचा भारोत्तोलनपटू बेद्रबता भरालीने कोणते पदक जिंकलेले आहे? तर मित्रांनो प्रश्न थोडासा अवघड आहे आणि नाव पण थोडंसं अवघड आहे, पण तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा, सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तर मित्रांनो हे जे आहेत ते आसाम या राज्याचे आहेत. त्यानंतर हे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. यांचं नाव बघा, बेद्रबता भरालीने पदक जिंकलेले आहे. तर मित्रांनो यांचं नाव आहे ते. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा. तर मित्रांनो बघा याविषयी आपण थोडीशी माहिती आणलेली आहे. तर मित्रांनो बघा, आसामचा युवा वेट लिफ्टर बेद्रबता भरालीने पेरू येथील लिमा येथे सुरू असलेल्या IWF जागतिक युवा चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 73 किलो गटात सुवर्ण पदक पटकवलेले आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा पॉईंट बघा, 17 वर्षाच्या भरालीने 296 किलो कंसामध्ये बघा स्नॅचमध्ये 136 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो वजन उचललेले आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा पॉईंट बघा, अमेरिकेचा रायन मॅकडोनाल्ड 284 किलो वजनासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर बघा युक्रेनचा स्नेही कोतेस्लेवी 283 किलो वजनासह तिसरा राहिलेला आहे. त्यानंतर बघा साईराज परदेशी 81 किलो स्कॅचमध्ये 135 किलो वजन उचलून कांस्य पदक जिंकलेले आहे. तर मित्रांनो हा पण भारताचा खेळाडू आहे. त्यानंतर बघा हा 4थ्या स्थानावर राहिलेला आहे. तर मित्रांनो त्यांचं जे पदक आहे ते 1 किलोनं हुकलेलं आहे. तर मित्रांनो हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर प्रश्न घेतलेला आहे, प्रश्नाबद्दल डिटेल माहिती घेतलेली आहे. आणि मित्रांनो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला या प्रश्नावरती किंवा या स्पर्धेवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही. मित्रांनो याच्या पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 5 बघा, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणत्या मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालेले आहे? तर मित्रांनो 18वी जी लोकसभा निवडणूक पार पडली 2024 मध्ये. तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील कोणत्या मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा, गडचिरोली चिमूर असं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो याच्याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. तर अतिसंभाव्य प्रश्नांच्या मध्ये जर आपण विचार केला तर मित्रांनो बघा, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किती टक्के मतदान गडचिरोली चिमूर या मतदारसंघामध्ये झालेले आहेत? तर 71.88% एवढं मतदान झालेलं आहे. तर मित्रांनो याच्याविषयी आपण काही IMP प्रश्न आणलेले आहेत जे तुमच्या आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला उपयोगामध्ये येतील. तर मित्रांनो आता जी होणार आहे पोलीस भरती, त्यानंतर तुमची रेल्वे पोलीस असेल किंवा मित्रांनो अन्य कोणतीही परीक्षा असेल महाराष्ट्रातली, तर मित्रांनो यामधला तुम्हाला परीक्षेला प्रश्न पाहायला मिळेल. तर मित्रांनो आपण प्रश्नांना सुरुवात करू. बघा 2024 मध्ये पार पडलेली लोकसभा कितव्या क्रमांकाची आहे? तर मित्रांनो 18व्या क्रमांकाची आहे. त्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून कोणाची निवड केलेली आहे? तर मित्रांनो शीतल देवी यांची. सध्या भारतामध्ये किती राष्ट्रीय पक्ष आहेत? तर मित्रांनो 6 आहेत. नंतर भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? तर 25 जानेवारी 1950 मध्ये. केंद्रीय निवडणूक आयोगाचं कलम काय आहे? तर मित्रांनो 324. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त 2024 कोण आहेत? तर मित्रांनो राजीव कुमार. त्यानंतर जागतिक मतदार दिवस कधी असतो? तर मित्रांनो 25 जानेवारीला. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत? तर JP नड्डा. त्यानंतर बघा राजीव कुमार हे कितवे निवडणूक आयुक्त आहेत? तर मित्रांनो 25वे. महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यामध्ये लोकसभा मतदान पार पडले 2024 मध्ये? तर मित्रांनो 5 टप्प्यामध्ये पार पडले. भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्यालय कुठं आहे? तर मित्रांनो दिल्लीला. त्यानंतर बघा मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड कोण करतो? तर राष्ट्रपती. महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर मित्रांनो पुण्यामध्ये. 18व्या लोकसभेतील सर्वाधिक मोठा मतदारसंघ म्हणून कोणता ओळखला जातो? तर बघा मल्काजगिरी असं त्याचं नाव आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर S चोकलिंगम असं त्यांचं नाव असणार आहे. तर मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला आवडले असतील आणि व्हिडिओ पण आवडला असेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक पण करू शकता आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करू शकता. तर मित्रांनो त्याच्या पुढचा प्रश्न बघू आपण. मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 बघा, AI अँकर लॉन्च करणारी भारताची पहिली सहकारी वाहिनी कोणती ठरलेली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा, DD किसान असं त्या वाहिनीचं नाव आहे. तर मित्रांनो याच्याबद्दलच आपल्याला चर्चा करायची आहे. तर बघा अतिसंभाव्य प्रश्नांच्या मध्ये जर आपण विचार केला तर या प्रश्नावरती मित्रांनो हे 2 प्रश्न पडू शकतात. बघा भारत सरकारची कृषी वाहिनी DD किसानने कोणते 2 AI अँकर लॉन्च केलेले आहेत? तर मित्रांनो त्यांची अनुक्रमे नावे बघा, क्रिश आणि भूमी असं त्यांचं नाव आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा पॉईंट बघा, DD किसान या कृषीविषयक माहिती देणाऱ्या चॅनेलची सुरुवात कधी झाली होती? तर मित्रांनो 26 मे 2015 मध्ये या चॅनेलची सुरुवात झाली होती. तर मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला 2 पडू शकतात. आणि मित्रांनो AI लॉन्च करणारी भारतातली पहिली सहकारी वाहिनी असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो ज्या वेळेला पहिल्या चालू घडामोडी असतात
त्या मित्रांनो परीक्षेला नक्की विचारल्या जातात, त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा. 77व्या कान्स चित्रपट महोत्सवात कोणत्या भारतीय अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळालेला आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा, अनुसया सेनगुप्ता असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो याविषयी आपण चर्चा करू. तर बघा 77वा कान्स चित्रपट कोणत्या देशामध्ये पार पडला आणि त्याच्याविषयी प्रश्न आपण बघू. तर मित्रांनो बघा अतिसंभाव्य प्रश्नांच्या मध्ये बघा, अनुसया सेनगुप्ताला कोणत्या चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे? तर मित्रांनो त्यांनी ज्या चित्रपटामध्ये काम केलं त्या चित्रपटाचं नाव काय आहे बघा, शेमलेस असं नाव असणार आहे. त्यानंतर बघा कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी अनुसया सेनगुप्ता ही भारताची कितवी अभिनेत्री ठरलेली आहे? तर मित्रांनो पहिलीच अभिनेत्री ठरलेली आहे. त्यानंतर या महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या देशाच्या ब्लॅक डॉग या चित्रपटाला मिळालेला आहे? तर मित्रांनो ब्लॅक डॉग या चित्रपटाला जो पुरस्कार मिळाला तो कोणता देश आहे बघा, तर चीन देश असणार आहे. त्यानंतर या महोत्सवामध्ये भारतीय महिलांच्या ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाला ग्रँड पी पुरस्कार मिळालेला आहे. तर मित्रांनो कोणता चित्रपट आहे तो बघा, पायल कपडिया. तर मित्रांनो बघा कान्स फिल्म फेस्टिवलची सुरुवात कधी झाली होती, तर 1938 मध्ये आणि फ्रान्स देशामध्ये याचं आयोजन केलं जातं. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो प्रश्न कमी आहेत, पण मित्रांनो त्याच्याविषयी जे रिलेटेड प्रश्न आहेत ते जास्त आहेत. तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल आपण थोडेच प्रश्न घेतले, पण त्याच्याविषयी रिलेटेड जे प्रश्न आहेत म्हणजे जे अतिसंभाव्य प्रश्न आहेत ते जास्त घेतले. तर मित्रांनो आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे बघा. तर मित्रांनो बघा IPL 2024मध्ये विजेतेपद जे पटकवलेलं आहे त्या संघाचं नाव काय आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की IPL विषयी प्रश्न का घेतलेला नाही, तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो IPL विषयी मित्रांनो आपण फुल डिटेलमध्ये व्हिडिओ घेणार आहे. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या बाहेर तुम्हाला परीक्षेमध्ये IPL विषयी मित्रांनो तुम्हाला 2024चा प्रश्न जाणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. आणि मित्रांनो उद्या किंवा परवा हा IPL विषयी आपल्याला फुल डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जाता लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.